कालच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं सिंपली काय चालू केलं होतं आपण बरं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिल्यांदा काय कंप्लीट केलं फ्रॅगमेंटेशन फायर वगैरे ओके दुसऱ्यांदा कोणता घटक बघला होता बडिंग यील्ड तिसरा घटक बघला होता कोणता होता स्पोर फॉर्मेशन दॅट इज द इन अ क्लॅमॅडोमोनास त्याच्यानंतर आता बघायचं पुढे असेक्शुअल मेथड आहेत अजून काय डिफरंट त्यातल्या काही मेथड मला बघायचे आहेत तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे ती म्हणजे बायनरी फ्युजन ओके हे डायग्राम पण आपण कालच्या लेक्चर मध्ये बघला आज बघायचं आपल्याला बायनरी फ्युजन देयर आर सम डिफरंट टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑल्सो दे आर द बायनरी फ्युजन त्याला काय म्हणतात बायनरी फ्युजन तुम्हाला दहावीला होतं का बायनरी फ्युजन काय म्हटलं होतं बायनरी फ्युजन मध्ये मला बघू द्या बरं नोट्स कोणाकडे ते नोट्स म्हणत नाही हे कालची शीट दिली आपली शीट तुला काय मिळेल मला दुसरी शीट पाहिजे का आता नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन और रिप्रोडक्शन आहे त्याच्या अगोदर काही गोष्टी आहेत त्या मी अगोदर सांगेन तुम्हाला तिथे कुठेतरी स्पेस असेल रिकामा आहे तिथे तुम्हाला काय लिहायचं बघा बायनरी फ्युजन विच इज ऑकर इन अमीबा पॅरामीशियम तुमचा पॉईंट याच्यामध्ये नोट करायचं आहे जे बायनरी फ्युजन आहे बायनरी फ्युजन इज ऑकर इन नेक्स्ट पॉईंट बायनरी फ्युजन ऑकर इन अमीबा त्याच्यानंतर पॅरामीशियम त्याची मिस्टेक आहे अमीबा त्याच्यानंतर पॅरामीशियम मग बायनरी फ्युजन कोणामध्ये होते अमीबा आणि पॅरामीशियम ओके हे सुद्धा एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाइप आहे आपण जसे अगोदर बघल्या तसाच हा पण काय एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचा काय टाइप आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला त्याचसोबत कोनिडिया फॉर्मेशन होतात कोनिडिया फॉर्मेशन ओके ते कोणामध्ये होतात इन अ पेनिसिलियम आणि जेमुल्स फॉर्म होतात स्पॉन्जेस मध्ये कोनिडिया फॉर्मेशन हे आम्ही सांगेल तुम्हाला कोनिडिया फॉर्मेशन इन अ पेनिसिलियम जिथे जागा असेल त्याच्यावर लिहा बरोबर कोनिडिया झालं त्याच्यानंतर आहे जेमुल्स फॉर्मेशन ऑन जेमुल्स कशावर फॉर्म होतात स्पॉन्जेसवर ओके म्हणजे आता जर तुम्हाला सांगायचं असेल की बाबा जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये काय काय आहे तुम्ही सांगू शकता पहिला आहे फ्रॅगमेंटेशन दुसरा आहे बडिंग तिसरा आहे स्पोर फॉर्मेशन चौथा आहे बायनरी फ्युजन पाचवा आहे कोनिडिया फॉर्मेशन सहावा आहे जेमुल फॉर्मेशन हे सहा आहेत ना हे कशामध्ये घडतात हे तुम्हाला माहित पाहिजे हे आपल्याला पेपरमध्ये थेअरीमध्ये आणि सीईटी मध्ये सुद्धा कामाला येतात त्यांचा वापर म्हणजे ते कशा पद्धतीने वर्क करतात आणि दे आर द टाइप्स ऑफ विच रिप्रोडक्शन असेक्शुअल ओके डन समजलं ओके आता इथं आपलं असेक्शुअल रिप्रोडक्शन संपलेलं आहे पण असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पुढचा भाग म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपण जेव्हा टॉपिक सुरू केला होता तेव्हा आम्ही काय सांगितलं बघा आता लक्षात की बाबा जे रिप्रोडक्शन असते त्याचे तीन प्रकार फक्त दोन प्रकार पडतात किती प्रकार पडतात त्याचे दोन पहिला प्रकार कोणता पडतो असेक्शुअल असेक्शुअलचे पण परत एक प्रकार पडतो म्हटले मी तो म्हणजे दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन हा कोणामध्ये होतो प्लांट मध्ये होतो लक्षात ठेवायचं दॅट ऑकर इन अ प्लांट आणि दुसरा प्रकार असतो तो सेक्शुअल त्यामधला आपण एवढा बघितलो आता आपल्याला बघायचे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे तो कोणामध्ये होतो प्लांट मध्ये होतो हा पॉईंट बघायचा जाऊयात मग आता
तुम्ही जर नोट्स मधलं पहिलं पान बघल्या, फ्रंट आणि बॅक, पहिलं आणि दुसरं कम्प्लीट भरलं झालं, ठीक आहे. स्पेस आहे त्याच्यावर डायग्राम काढायचं, तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या डायग्राम आहे. आता आपल्याला तिसऱ्या नंबरचं पेज आहे, त्याच्यावर जी हेडिंग आहे ती हेडिंग काय, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. तो पॉईंट आपल्याला आता शिकायचा आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऐकायचं. बघा, तुम्ही स्वीट पोटॅटो माहिती, रताळ, त्याच्या बिया बघले, ते रताळच काय करते, स्वीट पोटॅटो बियासारखं काम करते. त्याला जर तुम्ही शेतात टाकल्या तर त्याच्यापासून नवीन स्वीट पोटॅटो तयार होते, प्लांट तयार होते. म्हणजे द कॅपॅसिटी टू रिप्रोड्यूस बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. कोणाकोणामध्ये कॅपॅसिटी आहे बघा. पहिला आहे काय, रूट आहे. मी लिहून देईन प्रत्येक गोष्ट. पहिला आहे रूट, त्याच्यामध्ये आहे रूट मधलं जर म्हटलं तुम्ही तर एक आहे स्वीट पोटॅटो. पोटॅटो आहे, स्वीट आहे, रताळ आपण उपासाला खायचं ना, किंवा रताळ आहेच म्हणतात ते बघा, ते स्वीट पोटॅटो. दुसरं आहे आस्परगिलस, वनस्पतीचे नाव आहे लक्षात ठेवायचं. आणि तिसरं आहे डहलिया. आस्परगिलस नाही घर, आस्परगिलस गिलस ते नाव आहेत त्यांचे, ते जीनस दिले आपल्याला, स्पेसिस अलग अलग असू शकतात. ओके, तर इथे काय लक्षात ठेवायचं, आस्परगिलस, आस्पॅरगस असं पण म्हणू शकतो त्याला, आस्पॅरगस. ओके, चला मी नोट करेल, लक्ष द्या. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कॅपॅसिटी कोणाकोणाकडे आहे, व्हेजिटेटिव्ह घेऊ नका, प्रोपॅगेशन खूप लिहायचं, काहीच लिहायचं नाही, नंतर लिहायचं. यातला पहिला बघायचं आपल्याला स्टेम. स्टेम म्हणजे काय, स्टेम झाडाचं खोड माहिती ना, झाडाचे पार्ट माहिती तुम्हाला, फळ, फूल, खोड, इंग्लिश मध्ये म्हणतात रूट, स्टेम, ब्रांचेस, बर्ड्स, ते असतात ना, हे स्टेम आहे. स्टेम पासून जर, लक्ष द्या, स्टेम पासून जर नवीन प्लांट तयार होत असेल तर त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय युझिंग द स्टेम. काल आपण गुलाबाचं बघल्या होत्या, गुलाब कोण दिलं तर त्याचे कांडी घेतल्या, मोडल्या, आपण लावल्या, त्याच्यापासून काय तयार होते, एक नवीन गुलाबाचं. म्हणजे ती कशावाली स्टेम आहे ना, म्हणून आता स्टेम मध्ये किती जण आहेत बघा. यामधला जो घटक आहे पहिला आहे तो कोणता होता, पहिला कोणता होता बघितलं ना, दॅट इज द स्वीट पोटॅटो, अस्पॅरगस, स्वीट पोटॅटो, अस्पॅरगस. तिसरा कोणता आहे, डहलिया. ओके, DAHLIA. हे झालं स्टेमचा वापर. एक्स्ट्राची माहिती लक्षात ठेवायची. दुसरा जो आहे ते कशाविषयी बघले आपण, स्टेमचा वापर करून त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होते का. स्टेम, आता बघा अजून मी परत सांगतो, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय, तुम्ही एखाद्या झाडाचा पार्ट घ्या आणि त्या पार्ट पासून नवीन प्लांट तयार होत असेल तर त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. पानफुटी वनस्पती माहिती आहे, झाडाचं पान घेतलं, जमिनीवर पडलं, आपलं आपण ते ओलं होते आणि त्याच्यापासून ती नवीन पानफुटीची वनस्पती तयार होते की नाही. ते कसं व्हायले, आपण बिया टाकायला पानापासून आले, मग पान झाडाचा पार्ट आहे म्हणून त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. दॅट इज नथिंग बट व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता बघा लीफ, दुसरं आहे लीफ. आता जे पानफुटी वनस्पती म्हणलं ना, ती म्हणजे ब्रायोफायलम, त्याचं नाव आहे ब्रायोफायलम. आणि त्याच्यानंतर हे दॅट इज कॅलिंच्यू किंवा बोगनविलिया. ही काही एक्झाम्पल आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे, नसेल तर एक एकच ठेवायचं. लीफ मध्ये कोण कोण आहेत, ब्रायोफायलम. त्याची मी पुन्हा इमेजेस दाखवतो तुम्हाला. ब्रायोफायलम म्हणजे लीफ मधलं आहे ना, लीफ, ब्रायोफायलम. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता आहे, दॅट इज नोन एज द कॅलिंच्यू. KALAN CHOE. ओके, अजून एक शिल्लक कोणता आहे, ब्रायोफायलम, कॅलिंच्यू आणि बेगोनिया. तुम्हाला लक्षात ठेवायचं एक 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 स्टेम पासून स्वीट पोटॅटो, लीफ पासून ब्रायोफायलम, हे एक एक पार्ट झाले की मग पुढे. मग आता मला सांगा स्टेम पासून तो कोणता आहे, ओके, लीफ पासून कोणता आहे, राहतील ना, ठीक आहे. आता बघा तुम्ही म्हणजे कसं होते, मला एक डायग्रामच्या माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर इथे एक वनस्पती आहे छोटीशी, असं इथे वाढ झाली, त्याला एक असं हे काय त्याचं लीफ आहे. हे लीफ पडलं ब्रेक, लीफ काय झालं, ब्रेक झाला आणि हे जमिनीवर असं पडलं. सपोज हे जमिनीवर पडलेलं आहे आणि याला परत
त्याच्यापासून एक नवीनच लीफ प्लांट तयार झाला आणि त्याला परत काय लागले लीफ लागले. म्हणजे या पानापासून झालेलं सीड होतं का नाही, म्हणून याला म्हणायचं लीफ पासून झालेलं रिप्रोडक्शन, असेक्शुअल टाईपचं, म्हणून त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. लक्षात ठेवायचं, परत सांगतो कारण की IMP आहे. ओके, द रिप्रोडक्शन or the formation of a new organism by a part of the plant body called as the vegetative propagation. झाडाच्या कोणत्याही भागापासून जर नवीन एखादा वनस्पती तयार होत असेल त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. इथं फर्टिलायझेशन वाले का, इथं गॅमेट तयार झालेत का, मम्मी पप्पा काय आहे का, इथं काहीच नाही. झाडाचं एखादा पार्ट आहे त्याच्यापासून एक नवीन तयार झालं म्हणून त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजे आपण आता दोन बघल्या. सांगा बरं मग मला स्टेम पासूनचं कोणतं आहे, स्वीट पोटॅटो. लीफ पासूनचं कोणतं आहे, डन. चला पुढचं बघू. आता आहे स्टेम. आता कोणतं आहे स्टेम. तुम्ही कधी ओनियनचं रोपटं बघलं? ओनियन म्हणजे कांदा, कांद्याची पात खाले की नाही, ते का होईल सांगा बरं. स्टेम आहे बरं, ते लीफ न नाही तर म्हणशाल ते काय खाते आपण, स्टेम. आणि त्याच्यापासून नवीन आपल्याला बल्ब तयार करता येते किंवा कांदा लावता येते सिंपली. किंवा रायझोम. आता रायझोमचं तुम्हाला सांगतो, दुर्वा माहिती आहे, दुर्वा संकट चतुर्थीला दुर्वा वाहता की नाही, गवत. ओके, ते कसे असतात तुम्ही बघा. म्हणजे मी काय देवपूजा करतो असं म्हणाल का, जमिनी काय काय सांगा बघा. आता गवत आहे, इथून एक फाटा इथं आला बरोबर, चित्र काढ. इथून एक फाटा इथं आला, इथून एक इथं आला, इथून एक इथं आला. बाहेर खूप झाले, गवत होऊन जाईल. बोला येऊ, तोपर्यंत तुम्ही ते नोट करा. झालं का, ठीक आहे. एक मिनिट रेड करा, रेड करा. मला सांगा इथे काय फर्टिलायझेशन वाले काय वाले, फक्त एक स्टेमचा तुकडा चाललाय. हे काय एक नवीन प्लांट तयार झाला. पार्ट ऑफ अ प्लांट पासून नवीन पार्ट तयार झालाय म्हणून हे कशाचं एक्झाम्पल आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. समजलं. आणि इथे स्टेमचा वापर होला, याच्यामध्ये कशाचा वापर होला, स्टेम. तिसऱ्या नंबरचा आहे स्टेम. तिसऱ्या नंबरचा काय, स्टेम. स्टेम मध्ये कोणकोणते आहेत ते बघूया. त्यातला पहिला बघूया एक्झाम्पल मध्ये रायझोम म्हणले, टर्मेरिक मध्ये माहिती टर्मेरिक काय असते, काय हळद असते, ठीक आहे. त्याच्यानंतर ट्यूबर्स पोटॅटो मध्ये पण, आणि त्यासोबत बल्ब्स ओनियन मध्ये सुद्धा. ओके, तिघं पण लिहूया. रायझोम इन अ टर्मरिक, ट्यूबर्स इन अ पोटॅटो, बल्ब्स इन अ ओनियन. ओके, रायझोम्स इन अ कोणामधले, टर्मरिक हळद आहे, हळद. ट्यूबर्स इन अ पोटॅटो. त्याच्यानंतर बल्ब्स इन ओनियन. समजलं काय अवघड, सोपंच आहे. याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. अजून मी शिकवलंच नाही व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन काय, जस्ट ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला डिलिव्हर केली. आता इथं आहे खरं तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय. ठीक आहे, पहिली गोष्ट प्रोपॅगेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला जो पॉइंट आहे त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतात. ओके, आता याला रिप्रोडक्शन पण म्हणतात, प्रोपॅगेशन म्हणतात. हेडिंग दिले ना, प्रोपॅगेशन म्हणजे काय, त्याच्यापासून तयार होणं. रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्याच्यापासून तयार होणं. ओके, दोन्ही तयार. इथे काय दिले बघा, समजा नाही, जो
पार्ट असतो, जर पार्ट विषयी माहिती असेल त्याला प्रोपॅगेशन म्हणायचं, आणि एक नवीन हेडिंग खाली आपल्याला अभ्यास करायचा असेल तर रिप्रोडक्शन. तुमच्या नोट्स मध्ये तर ह्युमन रिप्रोडक्शन दिले का बघा. तर आता या ठिकाणी काहीच नाही, मी सांगतो त्यामध्ये that plant reproduce asexually through their vegetative parts, through their vegetative part, म्हणजे पार्ट कट होतात ना त्यांच्यापासून. Hence the new plant formed. आता मला सांगा, स्वतःच्याच पार्ट पासून एक नवीन प्लांट तयार झालाय, पण त्याचे जीन्स आणि त्याचे जीन्स सारखे असतील की वेगळे असतील, म्हणून ते जेनेटिकली सिमिलर, म्हणजेच काय आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. ओके, म्हणजे आता जो आपण इथे डायग्राम बघतोय, डायग्राम बघतोय हे पॅरेंट आहे. आता हे प्रोजेनी 1 2 3 4 असं सांगा, हे सगळे सारखेच असतील का जेनेटिकली, एकापासून तयार, म्हणून दे आर जेनेटिकली आयडेंटिकल और द सिमिलर. समजलं? ठीक आहे. आता पॉईंट आपल्याला एक एक नोट करायचा आहे. पहिला पॉईंट देऊ शकता त्याच्यामध्ये नोट्समध्ये तुमच्याकडे. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज द टाइप ऑफ, कशाचा टाइप आहे? Asexual reproduction in plants. Is the type of asexual reproduction in plants. It is carried out by the vegetative parts of the plant. दूसरा point. It is carried out by vegetative parts of a plant. त्याला रीड करायचं आहे, काही अवघड नाही. मला जर आज तिसरा दिवस आहे, तुम्ही व्यवस्थित जर केला ना क्लास तर लक्षात राहील. आता मी तुम्हाला इथं व्हेजिटेटिव्ह पार्ट दिला, जसे की दॅट इज लाईक स्टेम होतं ना, त्याच्यानंतर root, leaf, etc. They are some of vegetative parts of the plant. From the plants are genetically कसे असतात? आयडेंटिकल. आयडेंटिकल कोणासारखे? त्यांच्या पॅरेंट सारखे. वेगळे असणार आहेत का? नाही, दे आर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. इथपर्यंत तुम्हाला पॉईंट आलेत लक्षात? अजून काय मेथड आहे? देर आर ऑल्सो फ्यू मेथड्स विच वुड नॉट ऑकर नॅचरली. ठीक आहे, आता जे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन वाले होते नॅचरली होत होतं ना. ओके, आपण असंच का नाही त्या झाडाला बाप त्याचं रिप्रोडक्शन करायचं, त्याचं पान कापल्या जमिनीवर ठेवल्या, असं करायला का आपण? ते सगळं आपलं आपण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन वाढायचं. पण काही मेथड असतात जे नॅचरली होतात. ते काय होतात? जसं की आपल्याला गुलाबाचं झाड लावायचं एक रोपटं, आपण कांडी तोडणार, त्याला वर शेण लावणार, ते जमीन तिथं पुरणार, तर तसं येते. हा आपण हाताने केलं ना, म्हणून याला म्हणायचं मॅडमेड प्रोपॅगेशन. ओके, मॅडमेड प्रोपॅगेशन असणार आहे. थोडंसं लवकर काल तर म्हणजे पुढे देर आर ऑल्सो फ्यू मेथड्स विच वुड नॉट ऑकर नॅचरली इन द प्लांट्स. जसं की ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. ओके, नाही हॉर्टिकल्चर म्हणजे त्याचं सांगा कोण विचार.
हॉर्टिकल्चर म्हणजे काय? हॉर्टिकल्चर काय? फळबाग जे करतात ना, फळबाग माहिती आहे? फळबाग काय असते? ग्रेप, जसं की अंगुराची शेती करणे, फळांची शेती करणे. लिहून घ्या तिथं, मला कुठं बघायला लिहा तिथं वहीवर कुठं तरी लिहा एका साईडला. हॉर्टिकल्चर म्हणजे फळबाग करणे, फळबाग. अभ्यास करायला वगैरे केअर करावं लागते. फळबाग त्याला किंवा उद्यानशास्त्र असंही पण म्हणतात ना, उद्यानशास्त्र. शब्द लिहून घ्यायचा, बाकी काही नाही. ऍग्रिकल्चर माहिती ना, शेती आपली. आता ऍग्रिकल्चर मध्ये जे प्लांट तयार होतात, फ्रूट तयार होतात, ते आपण मॅनमेड केलेले असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांची पेरणी करणं, खुरपणी करणं, सगळ्या गोष्टी. त्यासोबतच हॉर्टिकल्चर मध्ये सुद्धा. ओके, जसं की मला आता ऊस लावायचा, ऊस घ्यायचा, ऊसाचं मी बिया टाकतो का ऊसाच्या? बेनं टाकतो. ओके, आता बेनं म्हणजे प्रोपॅगेशन कोणतं आहे? रिप्रोडक्शन कोणतं आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ओके, लसणाच्या बिया असतात? असू नका, नसतात ना. ठीक आहे, तर ते व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. समजा नाही, ज्याच्या बिया असतात ते सेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि ज्याच्यामध्ये सीड नसतात ते कॉल्ड द व्हेजिटेटिव्ह. गुलाबाचं झाड कोणतं दिलं आपल्याला, आपण लावलं, काय झालं? सूर्यफुलाचं दिलं तर लावता का? सूर्यफुलाच्या बिया द्यावं लागतात. सूर्यफुलाच्या बिया दिल्या तर आपल्याला करता येणार. ठीक आहे, पारिजातकाचं झाड माहिती आहे? पारिजातकाचं काय करावं? बिया खूप असतात बिया. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात? आता आर्टिफिशियल मेथड्स आर यूज्ड टू प्रोपॅगेट डिझायर्ड व्हरायटीज अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट अँड व्हेरियस मेथड आर फॉलोड. आता आपल्याला काय करायचं आहे? आर्टिफिशियल, बरं, जे गुलाबाचं फुल असते एकाच कलरचे असते का? वेगवेगळ्या कलरचं. ओके, जर आपल्याला दोन्ही कलर एका जागी आणायचं असेल तर करता येते का? येते. हे नेचर करते की आपण करतो? म्हणून म्हणायचं याला आर्टिफिशियल मेथड. याला काय म्हणायचं? आर्टिफिशियल मेथड. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे टाईप्स आहेत. त्यातलं पहिली आहे कटिंग. ओके, आपली कटिंग नव्हे, काय आहे? कटिंग. कट केलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं? कट. कोणाला? त्या प्लांटच्या एखाद्या पार्टला. म्हणजे द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट हॅव्हिंग वन और मोर बड. खूप महत्वाचं, त्याला एक तर बड पाहिजे, नाहीतर एक पेक्षा जास्त बड पाहिजे. इज युज्ड फॉर द प्रोपॅगेशन. त्याला दॅट इज द स्टेम कटिंग. रोज पाहिजे असेल तर आपल्याला काय घेते आपण? स्टेम कट करताय. बोगनविलिया, ओके, वेल आहे ती. लीफ कटिंग करायचं असेल तर सॅन्सवेलिया. ओके, रूट कट करायचं असेल तर ब्लॅकबेरी. कट करायचं आणि त्याचा वापर कशासाठी करायचा? नवीन प्लांट तयार करण्यासाठी. कटिंग सिंपल. आपण जे फाटे तोडून आणतात आले की नंतर ते एक राहते बघा गावामध्ये वनस्पती आपल्या घराकडे, लांब पानं असतात, तिचे नाव काय? चाफा आहे. हा, बहुतेक चाफाचं झाड. गणेरीचं झाड. आता आम्हाला आंटी म्हणत होती लहानपणी, अरे तिथं खूप छान लागली गणेरीचं झाड, किती छान आहे म्हणून. आम्ही जाऊ फाटे तोडून आणू. 2-3 महिने थांबले की ते गणेरीचं झाड आपल्या घरी. आता मला तेव्हा माहित नव्हतं हे कोणत्या टाईपचं रिप्रोडक्शन आहे. आता समजले कोणत्या टाईपचं आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आणि मी जे आणत होतो ते काय होतं? स्टेम होतं. स्टेम म्हणजे स्टेम व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे, आणि त्याच्यापासून काय झालं. आणि आम्हाला जर आता दुसरे झाड लावायचं असेल तर आपल्याला बिया आणावं लागत होत्या. मला आंब्याचं झाड लावायचं, काय आणावं लागेल? बिया आणावं लागेल. तर आंब्याचं झाड खोड लावून 10 वर्ष झालं वाढ बघायला आंबाच लागणार नाही. येते का तसं? कधी विचार केला का? असं हे असतेच गोष्टी. हे प्रोपॅगेशन अशा पद्धतीने होतं. दॅट इज द असेक्शुअल मेथड. चला, आता पहिला पॉईंट इथे नोट करा. तुम्ही नका लिहू, त्याच्यामध्ये अलग पॉईंट दिला का? कटिंग आहे ना खाली. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचे झाले पॉईंट. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे कटिंग. लिहू नका, मी आपण लिहिली आहे कटिंग. आणि हे आपली कटिंग नाही, परत सांगतोय. रोहन म्हणाल सर आपल्या कटिंगला पैसे लागतात, त्या कटिंगला पैसे लागत नाही, फुकट होते. झाड पाहिजे असले की जायचं आपले. हा, कोंबडा कट. आता मी थोडं बेसिक पासून लिहून देतो. लिहू शकता माझ्यासोबत. धिस प्रोसेस इज अ आर्टिफिशियल म्हणजे मानव निर्मित. आपण सगळ्यांनी आर्टिफिशियल, मॅन-मेड. धिस प्रोसेस इज अ आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह
प्रोपॅगेशन. लक्षात ठेवायचं ही आर्टिफिशियल आहे मेथड व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन करण्याची, कटिंग. ओके, त्याच्यामध्ये एक स्मॉल केक कापला, अर्धा केक तुम्ही खाला का एकदाच कट करून त्याला स्मॉल पीस करता ना सिंपल. कोणाकडे हात दाखवू नका, एकट्यात राहिलं ते बी करता तुम्ही, हातच लावून असं असं खाऊन टाकता त्याला. ठीक आहे, तर मला हे म्हणायचं आहे की कटिंग म्हणजे एक स्मॉल पीस काढला जातो, द स्मॉल कटिंग द स्मॉल पीस ऑफ द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, आणि त्याला काय केलं जातं, ग्रो केलं जातं. ठीक आहे, बघू आपण स्टेटमेंट बुकमध्ये काय दिलंय. बुकमध्ये काय म्हटलं बघा, द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट हॅव्हिंग वन और मोर बर्ड. दुसरा, इन दिस मेथड a small piece of पीस म्हणजे की सिद्धेश खुश व्हायला ना म्हणणं प्लांट आपलं काय झालंय बॉटनी झालं नाही, तर विचार केली की मला समजायला तसं नाही. इन दिस मेथड अ स्मॉल पीस ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट having one or more birds, one or more birds. हे बर्ड्स खूप महत्वाचे आहेत बरं. बर्ड्स यांच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होणार आहे, नवीन प्लांट व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन तयार होणार आहे. ओके, कटिंग मध्ये आपण काय केलं, असा पार्ट, आता व्हेजिटेटिव्ह पार्ट मला सांगता येईल कोणकोणते, परत परत तिथेच विचारायला, कारण की टॉपिक काय खूप मोठा नाही, म्हणजे आपला काय गडबड नाही. व्हेजिटेटिव्ह पार्ट, मी जर इथे चित्र काढलं, माझं चित्र बघून परेशान नाही व्हायचं, तसं छान आहे ना. सही मार्क दिला तर हे काय आहे, हे काय आहे, हसू नका, छान आहे ना. हे तर खरं तर मेहंदी काढायसाठी दिसायला ना. ओके, हे फ्लावर आहे. ओके, बरं, माझा सिंपल क्वेश्चन आहे, थोडंसं लॉजिक बेस आहे. इज द फ्लावर्स आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट? नाही हा, तुम्ही जर फ्लावर मध्ये आणल्या तर कसं जमा आहे का कोणी, सर माझ्याकडे फ्लावर होतं, मी फ्लावर पेरलो, झाडच तयार झालं, तुम्ही कधी इमॅजिन केला? होऊ शकणार असं. म्हणून फ्लावर इज अ नॉट पार्ट ऑफ द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. लक्षात ठेवा. लीफ आपलं असं झाड त्याला पाणी चाललंय, कशी पानं काढतो पहिलं आहे ना, पण नाही ना. तुम्हाला ड्रॉइंग बघायचीच आहे का, म्हणजे बघा. दात बित सगळेच आहेत, पण आम्हाला जे पाहिजे ते. ठीक आहे, चला. ओके, आलं. हे लीफ म्हणजे लीफ इज ऑल्सो अ व्हेजिटेटिव्ह पार्ट. लीफ आहे, स्टेम आहे, रूट आहे, तर तिघं पण काय व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे. मग आपल्याला काय करायचं, काहीच नाही, काय तर घ्यायचे आपण, हात आहे आपला, घेतलं त्याला कट केलं, आणलं की झालं सुरू. ओके, स्टेम घेतलं तोडून, आपण मला सांगा कुणी आहे का लई शिस्तीमध्ये तोडत बसते, कारण पुन्हा मोडणार असं ना ते. म्हणजे याला काय करायचं, स्मॉल पीस मध्ये. आता आम्हाला लहान मी आणखी आणा म्हणले की आम्ही मोठे मोठे ब्रांचेस आणतो आपल्याला घरच्या म्हणलं. ओके, बा आता नांदेडमध्ये राहत होते, आणा म्हणले की चढायचं त्या कंपाऊंडवर, गेले की तोडायचं किती बी घरी. मग आंटी, मग खरं सांगतो ही गोष्ट खरी आहे, मग मी आंटी त्याच्यातलं फक्त एकच जे कवळ कवळ असते ना तेवढंच काढून द्या, बाकी टाकून द्या. मी परेशान, मी एवढी मेहनत करून आणलं, हे बाकीचं काय काही नव्हतं. म्हणजे जर आपल्याला कळालं ना कोणता पार्ट कट करायचा आहे आणि स्मॉल पीस असतो त्याला म्हणायचं कटिंग. म्हणजे मी पण लहानपणी कटिंग केलं, आणि ते व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची. ठीक आहे, तिसरा पण नोट करा. झालं. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करता का, फक्त डोक्यामध्ये ठेवायचं. ओके, मोर बर्ड is used for vegetative propagation. Used for vegetative propagation. आता याच्यामध्ये काय एक्झाम्पल आहे ते नोट करूया आणि पुढे जाऊया. सम एक्झाम्पल्स मी ऑलरेडी दिला, पण दिलो ना. स्टेमचे घेऊयात पहिलं. स्टेम पार्ट असं म्हणूया, काय अर्थ नाही.
त्याच्यानंतर दुसरा पार्ट कोणता आहे? लीफ. ओके. स्टेम पार्ट मध्ये मी सांगितलेलं एक्झाम्पल सांगायला होतं. अरे हो रोज. ठीक आहे चला रोज. स्वीट पोटॅटो पण होतं काय रताळेस म्हणतात ना ते रताळेच्या मध्ये. ओके. घरी जर म्हणले काय रताळेस रताळ म्हणतात तेव्हा म्हणायचं काहीच नाही म्हणायचं. ते कशाची पद्धत आहे म्हणायचं? व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची पद्धत आहे म्हणायचं. खरं कठीण चित्र आहे. त्याच्यानंतर दुसरं काय? लीफ ब्रायोफायटा. अजून एक काय रूट स्वीट पोटॅटो ना स्वीट पोटॅटो नोट करा. पोटॅटो आणि स्वीट पोटॅटो मधला फरक कोणी सांगेल मला? तसं नसतंय. स्वीट पोटॅटो आणि बघा स्वीट पोटॅटो हे रूटचे असतात आणि आपले पोटॅटो शिकला तर विशेष म्हटलाय. These are the 3 points. कोण सांगू मला? श्रावणी झालं मग? हो बघा वाचून द्या. अंकिता तुझं नाव अनुजा. अंकिता वाच. त्याच्यामध्ये अजून एक म्हणता सनबेरी ब्लॅकबेरी. ब्रायोफायटा नव्हती ब्रायोफायटा. अनुजा This process is an artificial method of vegetable propagation. In this method, a small piece of vegetative part of a plant having one or more buds, it is used for vegetative propagation. Example: stem part, rose, leaf, bryophyta. ब्रायोफायलम. Root, sweet potato. रोहनजी artificial म्हणणं method of vegetative protection. In this method, small pieces of vegetative part of plant having one or more bud is used vegetative propagation. Example: stem, part, rose, leaf. Leaf the bit was leaf. काय नाही खरंच नाही बा ती पाहिजे माने बाकीचे मी वाचा मनाला सांगलं तर अति उत्तम. कोणी सांगेल का मनाला? 5 मिनिटं लवकर. अरे मी लहानपणी एक नाही 2 मिनिटात पाठ करा. 2 मिनिटात 1 2 3 एवढ्या लवकर पाठ केलं मी. म्हणजे गाडी निघून जाईल थोडं जोरात. आहे की बरोबर? मी पाठ तुम्हाला सांगतो ना जे मी स्वतः करतो ना ज्या गोष्टी अभ्यास करण्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सांगतो तुला काल ट्रिक शब्द पाठ नाही गेले की डाव्या हाताने मग आता सांगतोच कधी ते नवीन आले तुला एक शब्द पाठ करायला डाव्या हाताने डाव्या हाताने व्ही आय जे वाय झालं की नाही पण येण्याच्या अगोदरच आहे
मी काल गेलो काल झालं नाही. डावा हात तुझा होता की कोणाचा काय झालं काय तर प्रॉब्लेम आहे मेकॅनिकल कनेक्शन तुटले कुठे तरी. मी मला एक सांगा आपण देवाकडे जाते भावना असते मनामध्ये. अरे भावना म्हणजे फिलिंग्स. फिलिंग्स असतात जाते आपण तसंच डाव्या हातामध्ये विश्वास ठेवायचा म्हणायचं की बाबा आता मी एखादा शब्द पाठ करतो तुम्ही एखादा शब्द सांगा मी पाठ करतो. आता कटिंग पाठ करून दाखवतो होतात रे पाठ. मी खरं सांगतोय कॉर्नी हा शब्द पाठ करून दाखवतो का सी इथंच आहे चला जाऊ द्या. पाठ होतात तुम्ही फक्त करायला म्हणजे असं मनात पाहिजे की सर होते म्हणजे की होते. ठीक आहे आता मी थोडंसं ग्राफ्टिंग बघायचे आपल्याला. तुम्ही लहानपणापासून ग्राफ्टिंग बघलाय असतात बघितले कोणी कसं असतं ग्राफ्ट मोबाईलवर सगळं मोबाईल असतं. ग्राफ्टिंग म्हणजे सपोज दुसरीसाठी काय मोडलेली असं हे एक प्लांट आहे हे एक प्लांट. मला दोन्ही प्लांटला कंबाईन करायचं म्हणजे प्लांट म्हणा तर पार्ट म्हणतो म्हणजे असं हे एक झाड आहे याचा पार्ट मी कट केला मी इथं ठेवला कट करून त्याचा बी तेवढाच कापलं ठेवून त्याला चिंदूक बांधूया. आता आपल्याला चिंदूक माहिती ना चिंदूक. मी माझं बोलणं कसं माहिती का तुम्ही जसं पाहुणे घरी आले की पाणी घ्यायचं का कसं शिस्त बोलता ते माझं लेकरू बघले की मी तसं बोलतो बरं. तुम्हाला बोलले की चिंदूक दुसऱ्याला मी काय करू शकणार आपण कुठले येतले सांगते चला बांधलो. मग आता हे दोघं पण एक साथ ग्रो होतात. दोघं पण काय होतात एक त्याला म्हणायचं ग्राफ्टिंग. दॅट इज म्हणायचं ग्राफ्टिंग. ओके आता इथे दोन शब्द आहेत जे महत्वाचे आहेत. दॅट इज द स्काय ऑन आणि स्टॉक. स्काय ऑन अँड द स्टॉक. स्टॉक आणि स्काय ऑन आणि स्टॉक आणि स्टॉक म्हणजे मोठा. स्टॉक म्हणजे काय असतो स्टॉक स्टॉक करून ठेवला घरी आपण अभ्यास डोक्यामध्ये ब्रेनमध्ये आपला स्टॉक आहे नॉलेज ओके ना नॉलेज KNOW आहे ना पुढे. आणि स्काय ऑन म्हणजे तो भाग आपण जो कट करायला आहे. ओके तुम्ही म्हणशाल आता कसं लक्षात ठेव कट मधला सी पहिल्यांदा येतो ना कट ह्याच्यामध्ये सी कुठे म्हणजे हा कट करून भाग मिळाले आपण आणि स्टॉक ज्याच्यावर चिटकवायला समजा म्हणून स्काय ऑन काय केला जातो कट केला जातो. स्काय ऑन बर्ड एक कट केला जातो त्याला घेऊन कुठे ठेवतात आणि चिंट्याने याला बांधून टाकतात. ओके एवढं समजलं. दोन पॉईंट समजले स्काय ऑन आणि स्टॉक. स्टॉक म्हणजे एकच जागी असं आणि स्काय ऑन म्हणजे थोडासा भाग ज्याचे आपल्याला गुणधर्म ज्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे. ओके समजलं एवढं. एक एक पॉईंट आपण बघूया. ग्राफ्टिंग म्हणायचं याला काय म्हणायचं ग्राफ्ट. ग्राफ्टिंग म्हणजे चिटकवणे सिंपली ग्राफ्ट करणे म्हणतात त्याला ग्राफ्टिंग करणे. ओके हेअर पार्ट्स ऑफ द किती पार्ट 2 प्लांट्स नाहीतर एकच पार्ट एकच झाड आहे ह्याचं दुसरं काढायला याच्यावर लावले असं जमते का दुसरं झाडच पाहिजे म्हणून याला म्हणतात पार्ट्स ऑफ द 2 पार्ट्स आर जॉइंड इन अ सच वे दॅट दे ग्रो ॲज अ वन प्लांट. दोघं पण एकाच प्लांटवर ग्रो केले पाहिजे. दे ग्रो ॲज अ वन प्लांट. इन दिस मेथड द पार्ट ऑफ द स्टेम कोणाचा स्टेमचा कंटेनिंग मोर दॅन द स्काय ऑन इज जॉइंड ऑन अ रूटेड प्लांट कॉल्ड एज अ समजा ना रूटेड प्लांट इज कॉल्ड एज अ ग्राफ्ट. समजलं स्काय ऑन आणि या ठिकाणी काय असतो स्टॉक असते का स्टॉक. वेअर्स बडिंग इज ऑल्सो कॉल्ड एज द नुसतं बडच करायला लावलाय ते बडिंग नाही बरं. आता ते बडवणं दुसरं झालं ते बडवणं नाही तुम्हाला सध्या बडिंग. हा तर बडिंग सुद्धा आपण करू शकतो त्याला बड ग्राफ्टिंग म्हणतात. इन विच ओनली वन बड इथे एकच बड नेला जातो जॉईन केला जातो स्टॉकला. एक्झाम्पल म्हणजे ऍपल. दुसरं आहे पेरू. पेरू माहिती ना जांभ आहे सध्या खायला ना तुम्ही कोण कोण खायला आज सध्या सीझन चालू आहे खायला ना हा ना. त्याच्यानंतर आहे रोज. चला मग आता आपण थोडक्यात बघूया तिथं ग्राफ्टिंग विषयी. ग्राफ्टिंग काय करायचं मला ग्राफ्टिंग करायची. ओके अरे बोलू नका रे नवीन नवीन लेकर आहेत याला
पहिल्या दिवशी जर झपके दिसले तर अवघड आहे विषय. हे कोणतं प्लांट आहे? नाव घेऊ नका. रोटेड प्लांट. याला काय म्हणतात? रोटेड प्लांट. पुढे वर काय त्रास असेल. आणि हे काय त्याचा स्टॉक म्हणजे स्टेम. त्याला मी स्टेम. आता मी केला इथे एवढा भाग कट. ओके, एवढा भाग याचा कट केला. एवढा भाग मी केला कट. कोणता भाग कट केला माहिती? खालचा. आणि याला घेऊन चला आता याला कुठं लावलं? इथं ग्राफ्ट केलं ग्राफ्ट. आणि याला काय लावलं आपली म्हणजे हा जो भाग आहे तुमचा एवढा विचार केला की मी लक्षात कसं ठेवायचं. कट केलेला भाग म्हणजे त्याच्यावर बसला म्हणजे ओके. आता इथे बघा, हे झालं कोणाविषयी? हे आता फक्त एकच बर्ड येते का? नाही, टू और मोर. दुसरं पण येऊ शकते, असं काही नाही. आता आपल्याला ग्राफ्टिंग मध्ये पहिला पॉईंट नोट करायचा. कशाला मग? चला सुरू करूया. In this process, parts of a two plants. In this process, parts of two plants are join each other. Join म्हणजे जोडणे. Each other म्हणजे एकमेकांना. Okay. In this parts of the comma that in these parts of two plants are joined. Okay. काय केलं जातं ते? जॉईन केलं जातं. पहिला पॉईंट आला लक्षात. दुसरा पॉईंट बघा आता. ह्याच्यामध्ये आपण इन सच वे दॅट दे ग्रो ॲज अ वन पार्ट. ह्याच्यामध्येच काय? इन अ सच वे दॅट दे ग्रो and form grow as a one plant. आता आपण ग्राफ करायचं असेल, ते बी झाड दिलं आणि हे बी झाड दिलं. समजाले? एक बरोबर टिकलं पाहिजे. ग्रो ॲज अ वन प्लांट. ह्युमन मध्ये ग्राफ्टिंग होते का रे? होते का? ती ग्राफ्टिंग अलग असते. एखादा व्यक्ती ज्याला जाळ लागला, खूप जास्त शरीर जळालं, ओके, माझा सोबत हात जळाला, तर मांडीची स्किन काढून ग्राफ्ट कुठे गेली जाते? ती पण ग्राफ्टिंग आहे. थोडं डोक्याला वाटतं. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? गुणधर्म आहे ते तसं नाही आहे. तसं तेवढं नाही होईल. आपण थोडं मोठे होईल पण होईल, पण तुटू नये आपला पाय. ठीक आहे. ग्राफ्टिंग म्हणजे काय? सिम्पली स्किन आपली ट्रान्सफर करता येते. असं तिथं काय केलं आपण? बर्ड ट्रान्सफर करायला आणि एक प्लांट म्हणून ते काम करायला. ओके, पहिला पॉईंट आला लक्षात अबाउट द ग्राफ्टिंग. In this process, the parts of the two plants are joined in a such way that they grow in a one. दूसरा पॉइंट है याच्यामध्ये. Scion is a part of a stem having किती बर्ड्स असतात रे? टू और वन और मोर बर्ड्स. वन और मोर बर्ड्स is cut and okay graft on याला ग्राफ्टला एक शब्द घ्या. joined on stem of another रूटेड प्लांट. अनदर कोणता प्लांट? रूटेड प्लांट. त्याला काय म्हणतात? दॅट इज अ स्टॉक. रे काय ते? स्टॉक. स्टायन आणि स्टॉक. कोण कोणाला कट करते समजलं? आपण
स्कॅनला कट करतो आणि कुठे लावून लावतो स्टॉक. Scion is the part of a stem having one or more birds is a cut and graft and joined on a stem of another rooted plant, that is the stalk. Is called as the grafting. Is called as grafting. केलं आपण ग्राफ्टिंग झालं. दोनच पॉईंट आहे त्याच्यामध्ये. काय अवघड आहे का ग्राफ्टिंग कटिंग नाही. बट आपल्याला वाटतं तेवढं इझी नाही आहे. जेव्हा आपण प्रॅक्टिकली करायला जातो तर ते प्रॉपरली बसत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ती प्रॅक्टिस करावं लागेल. हे आपल्याला असं समजायला ओके असं काय नसते. आपल्याला प्रॉपरली कट करता आलं पाहिजे. आपल्याला एखादं रोपटं जर काढून दुसरीकडे लावा म्हणलं तर आपण धन नाही ओढता त्याला त्याचे रूट्स राहणार काहीच राहणार. दुसरं येते का तसं नाही. ते प्रॅक्टिकली थोडंसं वेगळं आहे. त्याच्यासाठी हॉर्टिकल्चर, हॉटेल कल्चर नाही आहे. ते हॉटेल चालत हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर हे आहे. समजलं. त्याच्यामध्ये शिकवलं जातं ग्राफ्टिंग कशी असते काय. दोन पॉईंट आले. आता ग्राफ्टिंग सोबत आपल्याला अजून एक पॉईंट नोट लक्षात ठेवायचे. दॅट इज नोन ॲज द बडिंग. काय म्हणते बड ग्राफ्टिंग म्हणतात. ती बडिंग नाही आता काय केलं जातो बड. लिहा तिसरा पॉईंट. बर्ड्स आर ऑल्सो बर्ड्स ऐकलं जातं. बर्ड्स आर ऑल्सो ग्राफ्ट ऑन स्टॉक. आपण बर्ड्स म्हणून बर्ड म्हणूयात कारण एकच बर्ड लागते म्हणून. बर्ड आर ऑल्सो ग्राफ्ट ऑन अ स्टॉक कॉल्ड ॲज काय म्हणतो मी त्याला बर्ड ग्राफ्टिंग. कॉल्ड ॲज बर्ड ग्राफ्टिंग. आणि एक्झाम्पल कसं करते नाही. चौथा पॉईंट आहे एक्झाम्पल. ऍपल खालो का कधी हो म्हणायचं. रोज एक ऍपल खायचं. मी खात नाही म्हणून ऍपल. दुसरं काय दॅट इज द पेअर अँड रोज. दे आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द ग्राफ्टिंग. मॅक्झिमम टाइम ना पेअर मध्ये ग्राफ्टिंग केली जाते. पेअर मध्ये काय केली जाते ग्राफ्टिंग केली जाते. मी बघितलं रोज मध्ये सुद्धा ग्राफ्टिंग केली जाते. ओके चला कोण सांगेल मला आता. आहे तुमच्याकडे दोन रीड करू शकता. अगोदर कटिंग सांगा मग ग्राफ्टिंग सांगा. आज बरंच शिकवलं मी पण तेवढा पॉईंट नव्हता तुमच्याला. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंट. तो म्हणजे टिश्यू कल्चर. पण जेवतात उद्याच वेळ काय थोडासा काय जास्त. समजलं आजचं लेक्चर. ओके तुझं नाव काय कोमल. कोमल वाटत. आम्ही अवघड शब्दच बघणार तर आज नाव कशाला विषय तेवढं वाचणार. कटिंग दाखवा नंतर ग्राफ्टिंग.